बलेकर स्मृती यांच्या आठवणीने सजलेला हा बलेकरवाडीचा संघ आपण पाहतोय. त्याचे पॅकर्स आहेत समीरजी बलेकर. नुकतंच त्यांचं मनोगत आपण ऑनस्क्रीन पाहिलं ऐकलं. तर दुसरीकडे आपण पाहतोय अमेय बडसावळे आणि दीपक खेडेकर यांनी पुरस्कृत केलेला फ्रेंड्स खंडाळा संघ आज या अंतिम सामन्यापर्यंत येऊन टेपलाय. सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. जे बाउंड्री पंच आहेत प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी असणार आहे. आता मात्र प्रेक्षक देखील विचारात पडले असतील की नक्की उभं राहायचं तर कुठल्या दिशेला उभं राहायचं. कारण समोर अमोल कांगणे गेलाय. अमोल कांगणे म्हटलं तर मग डीप मिड विकेट आला, स्क्वेअर लेग आला. कौस्तुभ भिवलकर म्हटलं तर मग कव्हरच्या वरून मग रिव्हर्स फटके आले. मग उभं राहायचं तर कुठल्या बाजूला राहायचं हे आता तुमचं तुम्ही ठरवायचंय आणि बक्षीस देखील या ठिकाणी घेऊन जायचंय. सामन्याला यावेळी सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती यतीश बिर्जे. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. सरळ विसावतोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये, जिथे मात्र पहिला चेंडू आपण पाहिला प्रणय याच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता या पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. अतितटीचा सामना याच्यासाठी केला अट्टाहास की शेवटचा दिवस गोड व्हावा. गती परिवर्तन ओळखलाय. चेंज ऑफ पेस निघालाय चेंडू. धन 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 येतोय चौकार. प्रेस आता मात्र या संघासाठी धावा जमा करण्यासाठी वेगानं चालू झाली आहे. काय फटका खेळला. 2 षटकाच्या मधून सुईतून धागा काढावा तशा पद्धतीने हा फटका खेळून काढलाय. यावेळेचा चेंडू फुलटॉस सर्कलच्या वरून चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील सरकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. हाफ क्रॅकर उडवलाय पुन्हा एकदा कव्हरच्या वरून चेंडू चाललाय हवाई सफर करत. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. बात आहे. अमोल कांगणे ऑन फायर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सन्मान जरूर दिला, मात्र तदनंतरच्या 3 सलग चेंडूवरती आपण पाहिले 3 घाणाघाती चौकार पाहायला मिळालेत. कमालीचं यावेळी मी म्हणेन अमोल कांगणे याची बॅटिंग पाहायला मिळते, कारण त्यांच्यासाठी खास स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात केले गेले होते. मात्र या फलंदाजाने कव्हर क्षेत्र निवडलं आणि 3 चौकार त्या ठिकाणी घेऊन काढलेत. आणि आता पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये डीप मध्ये खेळाडू तैनात करण्यात आलाय. यतीश बिर्जे आपण पाहतोय याच गोलंदाजानं गेल्या सामन्यामध्ये हॅट्रिक जी मिळवली होती त्याच्या जोरावरती हा संघ या सामन्यापर्यंत पोहोचलाय. यावेळेचा हाफ क्रॅकर उडावलाय चेंडूला सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. क्या बात आहे अमोल कांगणे, यू ब्युटी. आयवा कॅच ज्या खेळाडून घेतली आहे तुषार पोमेणकर उर्फ उस्मान या नावानं प्रचलित. चला आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं. ही बघा मित्रांनो, ही मजा आहे सरकार प्रीमियर लीगची. हा जो थरार आहे तो सरकार प्रीमियर लीगचा आहे. आर्या स्पोर्ट्स जे मात्र
क्रिकेट असो किंवा इतर खेळांचे जे इक्विपमेंट आहेत ते अगदी योग्य दरामध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. अगदी टी शर्ट ट्रॅक्स पासून त्यानंतर लागणार बॅट बॉल्स वेगवेगळी साहित्य आहेत ती त्यांच्याकडे वेगवेगळ्या ब्रँडेडचे उपलब्ध आहेत. आपण जरूर त्यांच्या शॉपची भेट देऊन त्याचा देखील आपण आनंद घ्यायचा आहे. पहिल्या षटकाची मला वाटतं या ठिकाणी समाप्ती झाली आणि पहिल्या षटकानंतर अमोल कांगणेच्या बॅटमधून आलेल्या 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने धावा जमा झाल्या त्या म्हणजेच 20. कौस्तुभ बिवलकर आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये खास कामगिरी करू शकले नव्हते, मात्र मागच्या सामन्यामध्ये राहिलेलं अधुरं काम आता मात्र पूर्ण करण्याची संधी त्यांना मात्र आता चालून आली आहे. कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. सामना आहे सरकार प्रीमियर लीगचा अंतिम आणि महत्वाचा सामना. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, बॉल जातोय यष्ट्यांच्या मागे. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय प्रणय मुरकर याच्या माध्यमातून. प्रणय मुरकर एक नामवंत असा अष्टपैलू खेळाडू फ्रेंड संघाला खंडाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेचा फटका फाईन लेगच्या डोक्यावरून सजवलाय, वन धाव सीमारेषा पार. कौस्तुभच्या बॅटमधून आलेला चौकार. सर्कलचं जे चक्रव्यूह आहे ते भेदण्यामध्ये यश मिळालंय. कमालीचा फटका खेळून काढलाय, शपल जरूर झाला. पाहिलं तर फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे, अगदी चेंडूला ढकलला आणि 4 धावा आपल्या आणि वैयक्तिक संघाच्या खात्यामध्ये देखील जमा करतोय. धावसंख्या वेगानं पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावरती. पुढील चेंडू लॉवर फुल टॉस, कर्णधार तेजस हळदरकर आहे. थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालंय, मात्र कौस्तुभ यानं या ठिकाणी थांबवलंय, संयम दाखवलाय कौस्तुभ यानं आणि चांगला निर्णय. कारण मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं अशाच प्रकारचा यस नोच्या फॅक्टर मध्ये बाद झाले होत्या आणि कुठेतरी आता ती चूक होणार नाहीये याची दक्षता त्यांनी घेतली आहे. कारण धावा अगदी वेगानं जमा होताना आपण पाहतोय. फुलटॉस यावेळी पॅडल स्वीप केलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 30 या सर्कलच्या आतमध्ये फील्ड होईल आणि फक्त 1 धाव संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये एका रन्सला देखील खूप काही महत्व असतं. मी सकाळ सत्रामध्ये देखील म्हटलं होतं की राजकारणामध्ये एका मताला, शिक्षणामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका रन्सला खूप काही महत्व असतं. कारण राजकारणामध्ये एक मत त्या संपूर्ण पक्षाची सत्ता बदलवू शकते, शिक्षणामध्ये एक गुण त्या संपूर्ण विद्यार्थ्याचं करिअर बदलवू शकतोय आणि क्रिकेटमध्ये 1 रन म्हणजे संपूर्ण सामना फिरवण्याची ताकद देखील 1 रनामध्ये असते. त्यामुळे एका धावेला देखील खूप काही महत्व आहे. तदनंतर जेवढं आपण पाहिला तर रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता, मात्र मिडल ऑफ द बॅट परफेक्ट झाला नाहीये. 1 धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. हॅलो, काही या षटकामध्ये मात्र लगाम घातलाय तो म्हणजे धावसंख्येला प्रणव मुरकर याने. आणि आता पाहूया पुन्हा एकदा अमोल कांगणे स्ट्राईक करेल आणि इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेला दणदणीत सनसणीत असा चौकार. उस्मान म्हणजे तुषार पोमेडकर रुपये 51 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं. इथे आपण कॅच पकडला होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 षटकांच्या समाप्तीखेर धाव संख्या झाली ती म्हणजे 29, बिनबाद 29. दरम्यान आमच्या या अंतिम सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी विशेष अशी उपस्थिती आहे उद्योजक विनोदजी चौगुले, त्याचप्रमाणे कबीर स्पोर्ट्स रत्नागिरीचे मालक सन्माननीय संदेशजी सावंत, त्यानंतर आमच्या जांभारीचे सरपंच साहेब आदेश पावरी, तसेच प्रकाशजी नाचरे या ठिकाणी उपस्थित. या सर्व मान्यवरांचं सरकार प्रीमियर लीग SPL च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, या अंतिम सामन्याची मजा घेण्यासाठी व्यासपीठावरती दाखल होताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं आता बंधन नसणार आहे, पॉवर प्ले आता संपलेला आहे, त्यामुळे नक्कीच स्वैर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर आपण पाहतोय स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेटला खेळाडू आहे, अगदी डीप कव्हर मध्ये, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज नव्याने दाखल होताना पाहतोय तो म्हणजेच अनिकेत.
कौस्तुभसाठी शपल झालाय, फटका हवेत आहे, उंची खूप, अंतर कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यस विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 1 येतोय तंबूच्या आसऱ्याला, यस डीजे. मध्ये बाद झालाय, मात्र एक गुणी खेळाडू आहे. एका इनिंग्स वरून एका मॅच वरून तुम्ही त्याला जज करू शकत नाहीये. त्याचा जर इतिहास पाहिलात ना तर खूप जबरदस्त आहे. मात्र आजच्या सामन्यामध्ये थोडंसं अनलकी ठरलाय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हेमंत कांबळे. सध्याच्या घडीला क्रमांक 3 वरती आपण त्याला पाहतोय, प्रमोट करण्यात आलाय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी होतीये. अमोल कांगणे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. त्यांच्या सोबत कशा प्रकारे भागीदारी रचली जाईल, एकूण धावा किती जमा केल्या जातील, सरकार प्रीमियर लीग 2025 जी फायनल आहे त्या फायनलची ही जी काही मजा आहे ती हे दोन्ही खेळाडू कशा प्रकारे रंगवताना पाहायला मिळतील का, ही सर्व चित्र आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळतील. नक्कीच विशाल, या ठिकाणी मात्र पहिल्या विकेटचं पतन झाल्यावर त्याची जागा घेण्यासाठी जात आहेत ते म्हणजे हेमंत कांबळे. एक विस्फोटक असे फलंदाज आहे, शरीरयष्टी मजबूत आहे, त्याच्यामुळे बॅट जर तळपली तर नक्कीच इथे आपल्याला षटकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदा अनिकेत कांबळे आणि इथे फुलटा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो का पाहूया. इथे मात्र चेंडूला फील्ड केला जाईल प्रणव मुरकरच्या माध्यमातून. तोपर्यंत अमोल कांगणे आणि हेमंत कांबळे यांच्यामध्ये एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30. एक गडी बाद 30. बाद झालेला खेळाडू आणि तो म्हणजे कौस्तुभ बिवलकर. कॅच स्मितेश बोरकर, बोल्ड अनिकेत कांबळे. प्रणय मुरकर. अमोल कांगणे पुन्हा एकदा दाखल होत आहेत. यावेळेचा चेंडू पॅडल स्वीप केला, चेंडू चालला अलाउंग दी कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. प्रभाकरजी, एक गोष्ट नक्कीच नमूद यावेळी केली जाईल की या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेट देण्याची गरज असणार आहे. कारण असं म्हटलं जातं की शांत समुद्र हा कधी उत्तम खलाशी घडवू शकत नाहीये. तर वादळ वाऱ्याला सामोरं जात अखंड लाटांशी सामना करत जो किनाऱ्यावरती पोहोचतो ना तो सर्वोत्तम ठरतो. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी फायनल मध्ये या प्रत्येक खेळाडूला करणं तितकंच गरजेचं आणि अनिवार्य असेल. नक्कीच विशालजी, इथे मात्र तुम्ही म्हणताय ते खरं आहे. कारण प्रयत्नाची वल्ली मारावी लागेल तरच यशाचा किनारा गाठू शकतो हे खेळाडू, आणि ही क्षमता या सरकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे प्रत्येक खेळाडूला. हा खेळाडू खूप मोठा आहे, महान आहे, परंतु त्याची महानता याला या सामन्यामध्ये सिद्ध करावी लागेल. त्यावेळेलाच जो जिता वही सिकंदर असे लोक म्हणतात. पुन्हा एकदा अनिकेत तयार आहे सामना करणारे हेमंत कांबळे. हा चेंडू बॅटच्या एकदम तडाख्यामध्ये आला. इथे मात्र प्रणय मुरकर कोणतीही चूक करत नाही आणि दुसरा धक्का पोहोचतोय तो म्हणजे कैलासाची रामदासबाई स्मृती 11 कांबळे लागून या संघाला हेमंत कांबळे याच्या रूपामध्ये. चांगला प्रयत्न झाला हेमंत कांबळे यांच्याकडून. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये यश अपयश या नाण्याच्या दोन्ही बाजूंप्रमाणे आहे. अगदी सांगायचं झालं तर चांगली कामगिरी आतापर्यंत हेमंत कांबळे यांची देखील राहिली आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पप्पू साळवी, कोथवडे विभागामधून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. खूप मोठे अनुभव यांच्या देखील पाठीशी आहे. अनेक स्पर्धा, अनेक उन्हाळे पावसाळे पाहून परिपक्व होऊन या चापेरीच्या क्रीडांगणावरती दाखल झाल्यात आणि आज मात्र कशा प्रकारे कामगिरी होतीये हे देखील पाहणं तितकंच रोमांचक असणार आहे. विशाल, पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी फ्रेंड्स खंडाळा संघ बॅकफुटवर पाहिला होता, कारण घाणाघाती अशी सुरुवात पाहायला मिळाली अमोल कांगणेच्या रूपामध्ये. परंतु इथे पुन्हा एकदा सामन्यावर पकड निर्माण करण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजे फ्रेंड्स खंडाळा संघ. इथे अमोल कांगणेसाठी सुद्धा बक्षीस जाहीर झालेलं आहे. चापेरी गावचे उद्योजक पुष्पराज पवार यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 300 तर 5 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अमोल कांगणेसाठी या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. दरम्यान
पाहूया तिसरं षटक प्रगती पथावर आहे. काहीतरी पंचांमध्ये चर्चा सुरू आहे चेंडू संदर्भात. अंतिम सामना आहे त्याच्यामुळे जवळजवळ या मैदानावर आपल्याला 50 ते 75 हजार प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात या ऑल साइड ग्राउंडच्या चाफेरी मैदानावर. खेळाचे प्रदर्शन या स्पर्धेमध्ये करावं अशी एक आवाहन निखिलजी बोरकर यांच्या मार्फत करण्यात येते. भंडारी प्रीमियर लीग भंडारी समाजातील क्रिकेटपटूंना घडवणारी झडवणारी अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा एक आयोजन आणि एक उत्सुकता असेल सर्वच खेळाडूंना. अनेक मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये सुद्धा या समाजाच्या माध्यमातून सहभागी झालेले आहेत. दरम्यान चालू सामन्याकडे आपण पुन्हा जातोय. चालू सामन्याकडे जाऊया. बॅक इन क्रिकेट 31 धावा जमा झाल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. उर्वरित 2 चेंडू येणं बाकी आहे आणि धावसंख्येवरती मी म्हणेन थोडासा लगाम घातला गेलाय. जिथे 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या असताना तिसऱ्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 2 धावा अनिकेत यानं खर्च केल्यात. नवा फलंदाज आपण पाहतोय पप्पू यांना. हो सन्मान दिलाय. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि परिणाम आपण पाहतोय 1 धावसंघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळते. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12वा खेळाडूच्या स्वरूपात अवधूत पिंपळे आमच्या सोबत जोडला गेलाय. नक्कीच 12वा खेळाडू असला तरी देखील त्याचं जे स्थान आहे ना संघामध्ये ते खूप मोठं आहे. कारण कायमच अपेक्षा करतो की आपला संघ विजयाच्या दिशेने कायम वाटचाल करावा. संघामध्ये ज्या काही चुका घडतात त्याच्यावरती देखील चांगले पर्याय 12व्या खेळाडूकडून देखील आपल्याला ऐकायला पाहायला मिळत असतात. असे खेळाडू आपण पाहतोय. रामदासबाई स्मृती 11 या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला मात्र षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. अनिकेत यानं दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी केल्या. फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 33 अशी धावसंख्या आतापर्यंत आपण ऑन बोर्ड पाहतोय. षटकांची यावेळी समाप्ती झाली आहे. आपण पाहतोय रामदासबाई 11 क्रिकेट संघ कांबळे लवगण विपक्षात फ्रेंड्स कंडाळा. आणि आता मात्र आपल्या सेकंड स्पेल मध्ये आपण गोलंदाज पाहतोय ज्याने मात्र सांघिक पहिलं षटक हाताळलं होतं यतीश बिरजे सेकंड स्पेल मध्ये. यावेळेचा चेंडू सन्मान दिला अमोल कांगडी यांनी आणि धावबाची देखील संधी निर्माण झाली होती. बॅकअप त्या ठिकाणी आहे तेजस. फक्त 1 धाव जमा केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक वधारता जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 34 या आकड्यावरती. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर 20 धावा जमा झाल्या होत्या. मात्र तदनंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा निघाल्यात आणि आता आपण 4थ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहतोय. यतीश बिरजे पुन्हा एकदा नव्यानं ओव्हर द विकेट सज्ज असेल. अकोट टप्प्याचा शॉर्टम पूल केला. बॅटवर योग्य प्रकारे कनेक्ट झाला नाहीये. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक कुठलीच चूक करत नाहीये. येते विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 3 बाद. फटका जरूर खेळला होता मात्र मिडल ऑफ द बॅट झाला नाही. थोडासा मिस्टान फटका पाहायला मिळाला. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संजू कांबळे ऍज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये सहभागी झाल्यात. गेल्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त अफलातून अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि आता 2 आयकॉन आपण सध्याच्या घडीला बॅटिंग मार्क वरती पाहतोय.
ओहो, पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पूर्णपणे मिस टाइम. यतीश देखील सांगतोय मी देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा संजू कांबळे सज्ज असतील. पुन्हा एकदा यतीश ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन ओळखलाय, फक्त मिडल झाला नाहीये चेंडू. खरं तर खूप फास्ट खेळले होते हा चेंडू. संजू कांबळे देखील स्वतःवरती नक्की नाराज असतील, कारण या चेंडूवरती जर परफेक्ट टायमिंग झालं असतं तर कदाचित 6-4 धावा जरूर निघाल्या असत्या. मात्र अगदी वेगानं चेंडूवरती गेले. चेंडू थोडासा लेट आला आणि बॅटवरती पाहिलं तर मिसटाइम फटका पाहायला मिळालाय. यतीश बिर्जाची सुरेख प्रकारची गोलंदाजी व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन इज द की फॅक्टर इन अ क्रिकेट. तुमच्याकडे जर विविधता असेल तर तुम्ही तगड्या फलंदाजाला देखील नामावरून पाहायला मिळतो. आणि यावेळी काय फटका खेळून काढलाय, अगदी कलात्मकता पहा, अगदी क्लास पहा त्या फलंदाजीचा. असं नाहीये की फक्त आक्रमण आहे त्याच्याकडे, क्लास देखील बघण्यासारखा पाहायला मिळतोय. तो म्हणजेच अमोल कांगणे यांच्याकडून. 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. या 2 धावाच्या मदतीनं धावफलक वेगाने पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं. ते म्हणजेच 37 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू हाफ क्रॅकर कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. डीप मध्ये लॉंगऑफच्या खेळाडूनं वेगानं चेंडूवरती झडप घातली, चेंडूला फेक केली आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 यावेळी संपुष्टात येते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर कैलासवासी रामदासबाई बलेकर स्मृती 11 क्रिकेट संघाची धावसंख्या 3 बाद 39. हॅलो दरम्यान भंडारी समाजातील सर्व क्रिकेटपटूंना एक आनंदाची खुश खबर आहे की 27 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान भंडारी प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ते सर्व जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या क्रिकेटचं कौशल्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी करावं असे आवाहन निखिलजी बोरकर यांनी केलेलं आहे. या स्पर्धेसाठीचे आवश्यक असलेले जे प्रवेश फॉर्म आहे ते या 5 दिवसात येत्या 5 दिवसात आपापल्या गावांमध्ये पोहोचणार आहेत. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेसाठी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तरी सर्व भंडारी समाजातील खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद. यस, बॅक इन क्रिकेट जाऊया. आपण पाहिलं की 4थ्या षटकामध्ये यतीश बिर्जे यानं फक्त 6 धावा खर्च केल्या. ही एका क्वालिटी गोलंदाजाची मी म्हणेन जी मानसिकता कशा प्रकारे असते बघा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या, मात्र 20 धावा खर्च करून देखील तो थांबला नाहीये. तो असं म्हणाला नाही करण्यात आला की मला आता गोलंदाजी नको आहे. मात्र पुन्हा एकदा तो दुसऱ्या स्पेल मध्ये आला आणि जी राहिलेली कामगिरी ती त्याने त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. इथे फटका हवेत आहे आणि मिस टाइम फटका. फलंदाज यावेळी बाद होतोय. संजू कांबळे बॅक इन डगआउट. कर्णधाराने मिळवलं यश. तेजस अर्धनकरला मिळते विकेट. डीजे अमोल यांच्याकडून आपल्याला देखील चांगलं म्युझिक, चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. ओंकार यांच्याकडून नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत हळदणकर दाखल होतोय. हा देखील तितक्याच ताकदीचा आणि तगडा फलंदाज आहे. या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्या सर्वांचं शब्द सुमनांनी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा तेजस हळदणकर सज्ज असेल तर समोर अनिकेत हळदणकर. हे देखील एक द्वंद्व चांगला आहे, कारण ग्रामीण क्रिकेट दोघेही एकाच संघामधून खेळताना आपण त्यांना पाहिलंय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटला कट केला, चेंडू चालला फाईनल क्षेत्रामध्ये. डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि तत्पूर्वी संघाच्या खात्यामध्ये 1 धाव नव्यानं जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक वधारतय, धावून पोहोचतय. ते म्हणजेच 40 या आकड्यावरती. चांगलं मी म्हणेन कमबॅक फ्रेंड्स खंडाळा या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या होत्या, मात्र तदनंतर सध्याच्या घडीला 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावा फक्त 20 जोडल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेतली, चेंडू पास ऑन होतोय. आउटफील्ड तेज आहे, थांबणार नाहीये चेंडू. चेंडू चाललाय
सीमा रेषेच्या दिशेने येतोय चौकार. या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यावेळेस मात्र अमोल कांगणे याच्या बॅट मधून तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे यकीन तू, फिर देख आगे तो होता है क्या. अगदी मजबूत फटका, मजबूत इरादे स्पष्ट करताना आपण पाहतोय फलंदाज अमोल कांगणे आपल्या संघासाठी एक हाती लढत लढवताना आपण त्याला पाहतोय. चांगला फटका आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तेजस हळदणकर नव्यानं सज्ज असेल. राऊंड विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठली चूक करत नाहीये. मोठी विकेट मिळतीये. अमोल कांगणे बॅक टू द डगआउट. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा जर एखाद्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर उज्ज्वल पारकर वरवडेचे खेळाडू आहेत नामवंत असे, त्यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित झालेलं आहे. बक्षिसांची खैरात मात्र या अंतिम सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूंसाठी होत आहे. त्याचा सर्व खेळाडूंनी लाभ घ्यावा. यस, थँक्यू. पहा, अमोल कांगणे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 48 आणि त्यातल्या 39 धावा हे एकट्या अमोल कांगणेचे आहेत. एकदा अमोल कांगणेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. जबरदस्त प्रकारची इनिंग त्यानं आपल्या संघासाठी या ठिकाणी साकारली आहे. कारण अंतिम सामन्याचा दबाव हा मोठमोठ्या खेळाडूंवरती देखील असतो. असं म्हटलं जातं की काही खेळाडू दबावामध्ये बिखरतात तर काही खेळाडू दबावामध्ये निखरतात. जे बिखरतात ते मैदान सोडतात, मात्र जे निखरतात ते मात्र इतिहास घडवतात. आज या दोन्ही संघांना संधी मिळाली आहे सरकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची. पाहूया या अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ आज जेतेपदाला गवसणी घालतोय आणि कुठला संघ आज उपविजेतेपद पटकावतोय. यावेळी हलक्या त्याने ड्राईव्ह जरूर केलाय. प्रतीक कदम आपण पाहतोय नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र अपील केलं जात आहे. पंच श्री किरण शिरदनकर सर आहेत आणि पंच नॉट आउट घोषित करतायत. पन्नास धावा जमा झाल्यात. मला वाटतं 5व्या षटकाची यावी समाप्ती झाल्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 50 धावा जमा केल्या. प्रभाकरजी, एकंदरीत कुठेतरी धावांची अधोगती पाहायला मिळते. हा अंतिम सामन्याचा दबाव असू शकतो का? कारण आपण अनेक ठिकाणी पाहिलं जी मेगा फिनाले होती ती अगदी लो स्कोरिंग प्रकारची आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीचा सामना आज सरकार प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल का? हॅलो, नक्कीच विशाल, कारण एक मोठा प्रवास करून या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले असतात हे दोन्ही संघ आणि या सामन्यामध्ये एक मोठं चांगलं योगदान देण्याचं एक आव्हान असतं आणि या आव्हानाच्या दबावाखाली कुठेतरी निखरता येणं खूप कठीण असतं आणि हाच दबाव आपल्याला पाहायला मिळतो. कारण पहिल्या षटकात 20 धावा जमवल्या होत्या, नंतरच्या 24 चेंडूमध्ये फक्त 30 धावा या ठिकाणी जमा केल्या. त्या म्हणजे रामदासबाई 11 कांबळेगाव या संघाने. यावेळेचा चेंडू थोडंसं मिस टाइम पाहायला मिळालाय, मात्र फमलिंग डीप मध्ये आणि त्याचा नतीजा पण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक दर्जेदार चौकार अनिकेत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. खरं तर सुरेख पद्धतीने यॉर्कर पद्धतीने चेंडू तितक्या सुबकरित्या या चेंडूला खेळून काढला. डीप मिड विकेट मध्ये थोडंसं फमलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 54 54 या आकड्यावरती. स्मितेशाचा पुढील चेंडू अगदी वाईड पद्धतीने चेंडू पंच दोन्ही हा समांतर करतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. अनिकेत याच्याकडे अजूनही 5 चेंडू आहेत आणि अनिकेत याची ही क्षमता आहे की हे 5 चेंडू देखील तो
मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करू शकतोय. आकुल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगानं स्मितेशने काय चेंडू हाताळलाय. अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच चेंडू यष्टीरक्षक पराग यांच्याकडे विसावतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते स्मितेश याची. अगदी या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर स्मितेश याची जी गोलंदाजी आहे ती आतापर्यंत चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली, कारण शेवटच्या षटकामध्ये जिथे मात्र फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी आतुर असतात आणि अशा वेळी फलंदाजांना जे जकडून ठेवण्याचं काम आहे ते स्मितेश याने वारंवार या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडलंय. नक्कीच पुन्हा एकदा स्मितेश अनिकेतसाठी हा अलॉंग द कार्पेट चेंडू मिड ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू मात्र फील्ड केला जातोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे अनिकेत आणि प्रतीक कदम. प्रतीक कदम सुद्धा एक स्ट्रायकर असा बॅट्समन आहे, मोठमोठ्या हिट खेळू शकतो. 70 धावांपर्यंत जर आव्हान उभं केलं तर नक्कीच या सामन्यामध्ये रोमांच उभा राहू शकतो, कारण दोन्ही संघाकडे नामवंत असे फलंदाज आणि गोलंदाज आहे, त्याच्यामुळे एक मोठा बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते ते म्हणजे अनिकेत हळदणकर साठी, कारण त्याला आत्मविश्वास आहे माझ्याकडे स्ट्राईक ठेवतो आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 ते 3 चेंडू शिल्लक असतील त्या चेंडूंमध्ये मोठी हिट खेळू शकतो. हाच इरादा असेल आणि त्याला साथ देण्यासाठी आता मैदानावर दाखल होत आहेत ते म्हणजे मॅन फ्रॉम जयगड सडेवाडी मिनेश मेस्त्री. इथे मात्र अतिरिक्त धावा दिल्या होत्या परंतु पुन्हा एकदा सुंदर पुनरागमन केलंय ते म्हणजे स्मितेश बोरकर एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. 2 चेंडू 2 षटकार मारले तर 301 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल पुष्पराज पवार यांच्या माध्यमातून. आणि हा खोडून काढलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र प्रणय मुरकर कोणतीही चूक करत नाही, बाद होऊन परत अनिकेत हळदणकर. काही कॅच घेतला गेला सीमारेषेवर, अतिशय सुरेख खिजे. या ठिकाणी पेश केलाय. बॉडी बॅलन्सिंग अतिशय उत्तम प्रकारे त्याने या ठिकाणी दाखवलंय. अगदी ज्या प्रकारे ICC T20 वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादवने ज्या पद्धतीचं बॉडी बॅलन्सिंग दाखवलं होतं ना, अगदी त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी आपल्याला प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. नवा बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्यांचे चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या चेंडूवरती जर षटकार जर त्यांनी मारला तर पुष्पराज पवार यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येणार आहे. एक चेंडू असणार आहे. शेवटच्या षटकामधला स्मितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले आहेत. यावेळेचा शपल होऊन घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू चाललाय गलीमधून थर्डमॅन मध्ये, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 58 या आकड्यावरती. इनिंग समाप्ती देखील होती आणि इनिंगच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत 59 धावांचा पाठलाग, जो मात्र पाठलाग करण्यासाठी सज्ज होणार आहेत अमेय भडसावळे आणि दीपक खेडेकर यांचे शिलेदार फ्रेंड्स खंडाळा. यस डीजे.
प्रीमियर लीग 2025 पर्व 4 मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी आणि सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा यांच्या प्रचंड मेहनतीतून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि या अंतिम चरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी येऊन ठेपली आहे, जिथे मात्र अंतिम सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कैलासवासी रामदासबाई स्मृती 11 कांबळे लॉगन क्रिकेट संघानं 58 धावा उभ्या केल्यात आणि 59 धावांचं जे लक्ष्य आहे ते लक्ष्य दिलंय फ्रेंड्स 11 खंडाळा संघासोबत. पाहूया 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय आणि त्यांना जे रोखण्याचं सामर्थ्य आहे ते रामदासबाई क्रिकेट संघाचे खेळाडू पूर्ण करणार का, हे देखील पाहणं आता रोमांचक ठरणार आहे. हॅलो, दरम्यान श्री स्वामी समर्थ हॉटेल चे मालक सन्माननीय चेतनजी सकपाळ यांच्याकडून 2500 रुपयाचं भरघोस अशी देणगी या स्पर्धेसाठी आले. त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक दुर्वास पाटील यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक दुर्वास पाटील यांच्याकडून, तृतीय पारितोषिक तसेच चतुर्थ पारितोषिक सत्यवान चव्हाण तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या सर्वांना जे चषक आहे ते पुरस्कृत केले. तर जांभारी ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय आदेशजी पावरी साहेब, तसेच सामनावीर, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यांना कॅप परेशजी माने आर्या स्पोर्ट्स कासारीचे संचालक. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक ज्ञात अज्ञात मान्यवर मंडळींनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण असे योगदान दिलं. त्यामध्ये अनेक पंच असतील, समालोचक असतील, बाउंड्री पंच असतील, जेवण विभाग असेल. दरम्यान चालू सामन्याकडे आपण जातोय. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाही. एक धाव मात्र पूर्ण करतायत सीत पवार आणि स्ट्राईकला जातोय प्रणव मुरकर. यस, आपण पाहतोय पॉवरप्लेच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे, चक्रव्यूह रचलं गेलंय. अगदी सांगायचं झालं तर असं म्हटलं जातं की अफाट अशा मैदानी तू यशो वेळोवेळी, डाव तुझा येताच बघ तू जमवीशी आपली खी, काळ करे बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घेण्या जो तो फासे फेकी, यष्टीरक्षक मागे टाकला तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना जर चकविशी तरच मिळेल तुझला धाव, चतुर अन सावध तोच येत रंगला, हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, जो हुकला तो संपला. कारण मित्रांनो, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी ही एकदाच मिळते आणि मिळालेल्या संधीचं तुम्हाला या ठिकाणी सोनं करणं हे गरजेचं असणार आहे. कारण असं म्हटलं जातं प्रभाकरजी की ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो तो ठरतो विजेता. म्हणजेच या सामन्यामध्ये या मिळालेल्या संधीचं कुठला संघ सोनं करून विजेता ठरतोय हे देखील पाहणं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. आणि इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिला धक्का पोहोचतोय सीत पवारच्या रूपामध्ये फ्रेंड्स खंडाळा या संघाला. इथे मात्र एक रोमांचकता मॅच मध्ये निर्माण व्हायला लागलंय. सिंगल सिंगल धावा जमावल्या होत्या आणि एक तो डावपेच होता की सिंगल सिंगल करत आपण मधीच एक हल्ला बोल करावा, परंतु इथे मात्र तो डाव ओळखला आणि अमोल कांगणे एक चतुर असा आयकॉन खेळाडू इथे मात्र पहिली ब्रेक थ्रू मिळवून देतो आपल्या संघाला. ते म्हणजे रामदासबाई स्मृती 11 कांबळे लॉगन या संघाला सीत पवारच्या रूपामध्ये. इथे मात्र खिंडार पाडलंय, पाहूया या खिंडाराला आणखी भेदकता येते की इथे मात्र डाव सावरला जातो प्रणय आणि तेजस हलदणकर याच्या मार्फत. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार तेजस यानं स्वतःला प्रमोट केलंय. अगदी गेल्या काही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तो क्रमांक 4-5 वरती पण त्याला खेळताना पाहिलं होतं, मात्र दबावाला कशा प्रकारे सामोरं जायचं हे उत्तमरित्या जाणतो तेजस. त्यामुळे स्वतःला या ठिकाणी प्रमोट करून क्रमांक 3 वरती तो स्वतःला घेऊन आलाय आणि पहिला चेंडू आपण पाहिलं तर वाईड पद्धतीचा पाहायला मिळाला. अमोल कांगणे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले आहेत. बॅटिंग करताना 39 धावा वैयक्तिकरित्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या. यावेळेचा चेंडू काय नजाकत आहे मित्रांनो, फटका आवडल्यास एकदा टाळ्या जरूर वाजवा.
क्या बात आहे. चेतन तेजस हळदणकर याच्या बॅट मधून निघालेला हा तडाखेबाज फटका 4 धावांसाठी. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत वाटत मिरवण्याचे सन्माननीय सरपंच गावचे प्रथम नागरिक श्री अमितजी वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. स्वतः अमित वाडकर देखील उत्तम खेळाडू आहेत, त्यामुळे क्रिकेट खेळाची चांगली जाण असणार असं व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत, या स्पर्धेची मजा घेत आहेत. चालू असलेल्या सामन्याकडे आपण जाऊया. जर त्या फटक्याचा विचार केला तर अगदी पायावरती बसला, गरकन वळला आणि चेंडूला भिरकावून दिला फाईन लेगच्या दिशेनं. एक जबरदस्त फटका तेजस याच्या बॅटवर आपण त्या ठिकाणी पाहिला होता. पुन्हा एकदा प्रणय बॅटिंग मार्क होती या ठिकाणी नव्यानं दाखल झालाय. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक आहे अनिकेत. कुठली यावेळी अतिरिक्त जोखीम मला वाटतं प्रणय पूर्ण करणार नाहीये. षटक क्रमांक 1 यावेळी संपुष्टात येत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय फ्रेंड्स खंडाळा एका गड्याच्या मोबदल्यात धावा जमा झाल्यात 8 धावा. गेले तर हे अंतिम सामना आहे. 59 धावा जमवायच्यात. आत्ता मात्र 30 चेंडू आणि 51 धावा हा एक मोठा दबाव असू शकतो. कशा प्रकारे रणनीती आखली जाईल दोन्ही बाजूने वेगवेगळ्या प्रकारे या चषकाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु इथे मात्र संजू कांबळे इथे मात्र तयार होतोय बॉलिंग मार्कवर आणि सामना करेल तो म्हणजे तेजस हळदणकर. यावेळेचा फटका हवेत आहे आणि चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार घेतली जीत पागडे. कृपया 50 रुपये स्वीकारण्यासाठी ताबडतोब यायचंय. थांबला तो संपला. लक्षात घ्या आर्या स्पोर्टचे मालक आपल्याला बोलवत आहेत. 50 रुपये घ्यायचे, थंडा प्यायचा आणि घरी जायचंय. चला बॅक इन क्रिकेट जाऊया. मी मगाशीच प्रभाकरची चर्चा केली कारण काही सामन्यांचा विचार केला तर कर्णधार तेजस हळदणकर स्वतःला क्रमांक 5-6 वरती फलंदाजी करण्यासाठी येत होते, मात्र फायनल मध्ये स्वतःला क्रमांक 3 वरती घेऊन आलेत आणि जी काय त्यांनी फटकेबाजी या ठिकाणी चालू केली अगदी कमालीची. काय सांगाल? नक्कीच फ्रंट ऑफ द लीड कप्तान स्वतः पाहायला मिळतात आपल्याला या सामन्यामध्ये. कारण मी जोखीम स्वीकारतो, मी संघर्ष करतो, मी मेहनत घेतो आणि त्यावर यशामध्ये स्वार होऊन या चषकाला गवसणी घालण्याचं एक स्वप्न पाहतोय आणि इतर खेळाडूंसमोर आदर्श ठेवायचा असेल कर्णधाराने हा कॉन्फिडन्स दाखवणे गरजेचं आहे. तोच कॉन्फिडन्स आपल्याला इथे तेजसच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. यस नक्कीच, कारण कर्तृत्व आणि नेतृत्व या अशा 2 गोष्टी आहेत त्या कधी कोणाकडून उधार मिळत नाहीत, तर त्या स्वतः कमवाव्या लागतात. आणि असं सुरेख नेतृत्व संघाच्या लीडिंग ऑफ द फ्रंट आपण पाहतोय तेजस हळदणकर यांना. सध्याच्या घडीला प्रणय मुरकर एक इनफॉर्म फलंदाज बॅटिंग मार्क वरती दाखल झालाय. यावेळी बॅटची काढा जरूर घेतली, टक्कन आवाज देखील आला, मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. कदाचित इथे थोडा अजून वेळ जर चेंडू हवेत असता तर कदाचित परतावं देखील लागलं असतं प्रणय याला, मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये आपण त्याला पाहतोय. आयवा कॅचचे आपण पाहतोय 50 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. यावेळेचा फटका कव्हर्सला क्लिअर करत असताना चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेने, येतोय चौकार. यस डीजे मुरकऱ्याच्या माध्यमातून इथे 30 यार्ड सर्कलला भेदलं आणि 4 धावा वसूल केल्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू इथे सन्मानजनक असा खेळला गेला आणि चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकांच्या समाप्तीवर धावसंख्या जाऊन पोहोचते फ्रेंड्स खंडाळा 19 जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांचं आव्हान.
24 चेंडू आणि 40 धावा. कशा प्रकारे खेळ पुढे सरकेल विशाल? यस, नक्कीच, कारण फायनलचा दबाव आहे आणि तो दबाव प्रत्येक खेळाडूवरती नक्कीच असणार आहे. मात्र या दबावाला झुगारून या ठिकाणी खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे फ्रेंड्स खंडाळा संघासोबत. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगावा आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना मनमुराद क्रिकेटची मजा मिळावी एवढाच आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. नक्कीच प्रणय मुरकरचा जर विचार केला विशाल तर पहिल्या दिवशी सुद्धा आपल्या संघाला टॉपर बनवण्यामध्ये त्याचा खूप मोठा हातखंडा होता. 70 धावांचं आव्हान होतं. एक बाजू सिंगल, डबल आणि आक्रमण अशा तिहेरी सूत्रांवर त्याने चालवून धरून ते लक्ष पार केलं होतं आणि तीच मानसिकता आपल्याला पाहायला मिळते प्रणयच्या या बॅटिंग मधून सुद्धा. यस, नक्कीच गोलंदाजी मार्गपती स्वतःच्या सेकंड प्लेयर मध्ये आपण पाहतोय फ्रंटलाईन गोलंदाज आयकॉन अमोल कांगणे यांना. संघाची एक हाती धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा अप्रतिम प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 16 चेंडूमध्ये 39 धावा जरूर बनवल्या, तदनंतर मात्र पॉवर प्लेचं एक षटक हाताळलंय आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये ओहो कमालीचा चेंडू अगदी यॉर्क पद्धतीचा. त्या ठिकाणी मात्र हलक्यात ड्राईव्ह जरूर केलाय. डीप मध्ये मिनेश मेस्त्री यांचं वेगानं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अतिरिक्त धाव मिळणार नाहीये, फक्त एक धाव संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा केली जाईल. नक्कीच इथे एक चतुर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. मिनेश मेस्त्री ऑस्ट्रेलियन ब्रॅडमन टोपी परिधान केलेला असा हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ऑस्ट्रेलियन खेळाडूची आठवण झाली, डॉन ब्रॅडमन यांची आठवण झाली त्यांच्या त्या टोपीकडे पाहून. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षणात फरक बदल आपल्याला पाहायला मिळतोय, कारण स्ट्राईकला येतो म्हणजे डावखुरा फलंदाज प्रणय मुरकर. कारण प्रणय मुरकर योग्य चेंडूंना योग्य सन्मान आणि खराब चेंडूंना मात्र सीमापार धाडण्यामध्ये यशस्वी ठरतोय, तो म्हणजे प्रणय मुरकर. नक्कीच प्रत्येक धावेसाठी संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेचा फटका चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पप्पू स्वतः क्षेत्ररक्षण करतायत, फेकी करतायत, तत्पूर्वी मात्र पुनश्च एकदा एक धाव नव्याने जोडली जाते. अगदी प्रभाकरजी सांगायचं झालं तर मैदानावरती तुम्हाला संघर्ष करण्याची जर संधी मिळत असेल ना तर स्वतःला तुम्ही नक्कीच नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. नक्कीच विशाल, कारण एक मोठा हिरा बांधण्यासाठी अनेक असे कणखर असे पैलू सहन करावे लागतात. त्याच वेळेला एखादी हिरा घडतो आणि एखादा दगड असेल आणि त्याला सुद्धा मोठे घाव सहन करावे लागतात, तरच ती एक चांगली मूर्ती होते. आणि इथे मात्र पहा एक नजाकत भरा दर्जेदार असा षटकार आपल्याला एक मॅच विनिंग खेळी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे तेजस हळदणकरच्या माध्यमातून. क्या बात आहे, तेजस अप्रतिम फटकेबाजी आपल्याकडून पाहायला मिळते. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक वर्ग या बॅटिंगचे दिवाने झालेत. अगदी मॅच विनिंग पारी ठरू शकते का हे देखील येणारा काळ सांगून जाईल. संघर्षमय मुकाबला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अमोल कांगणे पुन्हा एकदा नवा चेंडू घेऊन आपल्या षटकामध्ये पुढील चेंडू घेऊन दाखल होत आहेत. समोर तेजस. यावेळेचा चेंडू भन्नाट वेगाने जरूर टाकला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, मात्र गोलंदाजानं अतिशय चातुर्यपणे हा चेंडू हाताळलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या खेळाडूची निशाणी हीच असते, चतुराई दाखवली अमोल कांगणे यांनी. चेंडू मुद्दामून लेग साइडला टाकला आणि तो मात्र निर्धाव चेंडू घोषित गेला. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त राहुलची आठवण झाली आपल्याला. हा फटका पाहिल्यानंतर इथे मात्र मनसुबे फिक्स आहेत मला वाटतं विशाल तेजस हळदणकर याचे. आल्यापासून आक्रमण करतोय. याच्याकडून पाहायला मिळते. अगदी असं म्हणतात ना की जब इसकी चलती है तो सबकी जलती है, अशी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. अगदी मनमुराद काय फटके, अगदी नजाकत, अगदी पाहण्यासारखी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. अगदी शत्रूनही प्रेमात पडावं इतकी सुरेख फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नक्कीच विशाल, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये होश मध्ये असणारा खेळाडू आता अंतिम सामन्यात जोश मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे तेजस हळदणकर. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आणि इथे मात्र कोणतीही चूक करत नाही मिनेश मेस्त्री. चक्रव्यूह रचला होता आणि त्याला भेदण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु असफल ठरला. परंतु स्वतःचं काम मात्र दणदणीत खणखणीत 3 षटकार ठोकून पूर्ण करून जातोय, तो म्हणजे तेजस हळदणकर, मॅन फ्रॉम कचरे.
हा चेंडू आणि 25 धावांची अभेद्य खेळ करून अगदी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशी ज्यानं केळी साकारली आहे तेजस हळदणकर. डगआउट मधून एकदा टाळ्या जरूर वाजवा या खेळाडूसाठी. अप्रतिम प्रकारचे खेळ, जणू काही सांगून जातोय भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, शांत बसायला मी केव्हाही संत नाही, कारण माझ्या अंगामधलं क्रिकेट हे कधीही नाशिवंत नाही. वेल प्लेड मिस्टर तेजस. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अनिकेत. धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांची यावेळी समाप्ती झाली आणि 3 षटकानंतर धावा जमा झाल्या त्या म्हणजेच 35 धावा, माफ करा 33 धावा जमा झाल्यात. इथून एक निर्णायक षटक जर मी म्हणेन रामदासबाई स्मृती 11 संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं, जर त्या षटकामध्ये प्रभाकरची 2 ते 3 धावा खर्च झाल्या तर मात्र सामन्याची जी रंगत आहे ती अगदी शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. नक्कीच, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत निर्णय आपण सांगू शकत नाही. इथे मात्र 18 चेंडू आणि मला वाटतं 26 धावांचं आव्हान. अजून 1-2 विकेट जर पतन झालं तर मात्र सामना झुकू शकतो, तो म्हणजे रामदासभाई स्मृती 11 कांबेलावगण या संघाकडे. परंतु आता मात्र जर आपण पाहिलं तर एकंदरीत क्रिकेटच्या या सामन्यातील आपण प्रिडिक्शन घोषित केलं तर 75-25 असा सामना आपल्याला दिसतोय या मैदानावर. नक्कीच 75-25 असं सामन्याचं प्रतिकरण नक्की असेल. मात्र क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल सांगणं हे केव्हाही कठीण समजलं जातं. नवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बिलॉंग करतोय गणेश. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला, इनफिल्डच्या बाहेर चेंडू पास ऑन होतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. मिनेश मेस्त्री वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि तत्पूर्वी मात्र 1 धाव संघाच्या खात्यामध्ये नव्याने जोडली जाते. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे, की असं म्हटलं जातं ना की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक पत्थर का भी भगवान नहीं होता. कारण मित्रांनो, टाकीचे घाव सोचल्याशिवाय देवाला देखील देव पण येत नाही. आपण तर जिवंत माणसं आहोत, त्यामुळे संघर्ष या मैदानामध्ये आपल्याला करणं तितकंच गरजेचं असणार आहे. आणि यानंतर अनिकेतच्या बॅट मधून निघालेला तडाखा देऊन जाईल धावा 6. देवे डीजेला एक संधी. चापेरी यांच्या मार्फत घोषित करण्यात अनिकेत साठी. पाहूया पुन्हा एकदा गणेश मयेकर यांचा पुढील चेंडू. हा पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडू खाली येत आहेत पप्पू साळवी आणि इथे कोणत्याही प्रकारची चूक करत नाही अनिकेत हळदणकर. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीत आणि बाद होऊन परततोय तो म्हणजे अनिकेत कांबळे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये यतीश बिरजे दाखल होतोय. प्रणय मुरकर याचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अगदी प्रत्येक सामन्याचा विचार केला ना संयमानं फलंदाजी करणं, एक बाजू लावून धरणं, संघ जोपर्यंत विजयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लढा हा आपला कायम ठेवणं, ही काही जी वैशिष्ट्य आहेत ना प्रभाकरजी अगदी पाहण्यासारखी आहेत. ताकद आहे, नजाकत आहे, आक्रमण आहे, संयम आहे, अगदी मिस्टर परफेक्टनिस असं आपण त्याला म्हणायला काहीच हरकत नाहीये. नक्कीच विशाल, कारण प्रणय मुरकरचं जर आपण निरीक्षण केलं, हा नवीन खेळाडू नाही, कारण अनेक लीग स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत, परंतु त्याचं निरीक्षण केलं तर विनम्रता आणि स्किल आणि पूर्णपणे निर्मळ झऱ्याप्रमाणे वाहणारं असं त्याचं नेचर खूपच एक चांगलं, अनेक क्रिकेट प्रेमींना प्रेमात पाडणारं आहे आणि पूर्णपणे शिस्तबद्ध असं खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा आताताईपणा नाही, चांगल्या चेंडूंना योग्य प्रकारे सन्मान देणं आणि खराब चेंडूंचा समाचार घेणं हे त्याचं सूत्र आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र डावखुऱ्या दोन्ही फलंदाजांची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. यतीश बिरजे दाखल होतोय आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाईड घोषित करतात किरणजी बैकर आणि या अवांत धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. आता मात्र मॅच वळते ती फ्रेंड्स खंडाळा संघाच्या माध्यमाकडे. इकडे मात्र पुन्हा एकदा वाईट. गणेश मयेकर
इथे मात्र थोडस अवांतर धावा देतात आपल्या संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाला. जर 2 षटकार मारले यतीश बिर्जे 501 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी लागलेलं आहे पुष्पराज पवार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी फेकी जरूर केली होती, मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. अगदी आता समीकरण आपल्यासोबत स्पष्ट होतील. धावा करायचे आहेत त्या म्हणजे 59. सद्यस्थितीला आपण पाहिलं तर 43 धावांपर्यंत मजल मारली आहे. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि 4थ्या षटकामध्ये अजूनही 4 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूचं येणं अजूनही बाकी आहे. त्यामुळे थोडासा आवाक्यामध्ये आहे फ्रेंड्स खंडाळा संघाच्या आपण बाजूने विचार केला तर. मात्र एक चांगलं षटक जर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं तर मात्र अंतिम षटकाची जी रंगत आहे ती काही औरच असेल. यावेळेचा फटका चांगला आहे. यावेळी मात्र थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जर कलेक्शन योग्य प्रकारे झालं असतं तर कदाचित धावबाची संधी निर्माण झाली असती. मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये आपण फलंदाज पाहतोय प्रणय मुरकर याला. 44 धावांपर्यंत मजल मारली आहे. शेवटचा चेंडू असेल गणेश मयेकर. राऊंड विकेट समोर यतीश. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पंच नो बॉल घोषित करतायत आणि सोने पे सुहागा ज्याला म्हटलं जातं ना असंच काहीच पाहायला मिळतंय. कारण फ्रीची संधी मिळाल्या मिस्टर यतीश यांना. फ्रीचा चेंडू फटकावला. चेंडू चाललाय लांब 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 येतोय षटकार. धावफलक वेगानं पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 51 या आकड्यावरती. अजूनही 8 धावांची गरज आहे. सांघिक 5व्या षटकाला यावी सुरुवात होतीये. पप्पू साळवी यांच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय. एक नामवंत आणि गुणी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. संपूर्ण कोतवडे नेवडे गणपतीपुळे विभाग ज्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंची जडणघडण झाली असे लिजंड खेळाडू सध्याच्या घडीला SPLच्या माध्यमातून आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. बॅटची अगदी लिडिंग एज घेतली. चेंडू पास ऑन होतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. प्रणय मुरकर अतिशय संयमाने फलंदाजी करत असताना अगदी माइंड सेट आहे या खेळाडूचं की ज्या प्रकारे मी म्हणेन आमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती जितकी कॅल्क्युलेशन वेगानं जात नाहीत ना अगदी त्याच्या डबल वेगाने कॅल्क्युलेशन ही प्रणय मुरकरच्या डोक्यामध्ये चालू असतात. तो अगदी समीकरण नजरेसमोर खेळून तशा पद्धतीची फलंदाजी करणारा खेळाडू आहे. यावेळेचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते. झेलबादची संधी. कौस्तुभ बिवलकर चेंडू खाली. विकेटचं पतन. यतीश बिर्जे बॅक टू द डगआउट. सात धावांची आवश्यकता. आता या ठिकाणी दीपकजी बैकर उपस्थित आहेत. कृपया त्यांनी पेंडॉल मध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. दीपकजी बैकर. 10 चेंडू आणि 7 धावा. आमचे गुणलेखक संस्कार बैकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. त्यानंतर आपण ऑपरेटर स्क्रीनवरती पाहतोय सागर लिंगायत यांना आपण पाहतोय. फैज आपण पाहिलं तर कॅमेऱ्याची भूमिका तंतोतंत निभावताना पाहतोय. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरात लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि सरकार प्रीमियर लीगचा जो डंक आहे तो अगदी देशभरात वाचताना पाहायला मिळतोय. अनेक खेळाडू जे या स्पर्धेचा भाग होता आलं नाहीये मात्र युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद ते देखील घेत आहेत. आणि सध्याच्या घडीला कैलासवासी रामदासबाई स्मृती 11 कांबळे लावगण आणि फ्रेंड्स खंडाळा या 2 संघांदरम्यान रंगलेली ही अंतिम लढत आणि अंतिम लढत येऊन ठेपली आहे ती म्हणजे 10 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक 7 धावा. यावेळेचा चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र अगदी वेगानं चेंडू पास ऑन होतोय यष्ट्यांच्या मागे. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कदाचित षटकार मारूनच विजय संपादन करण्याचा मनसुबा स्मितेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा क्या बात आहे. कमालीचं गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा अमर बलेकर थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. जर प्रत्येक धावेसाठी प्रभागाची संघर्ष करायचा झाला ना तर अशा छोट्या छोट्या चुकांवरती तुम्हाला काम करावं लागेल. थोडंसं आत्मपरीक्षण करणं देखील गरजेचं आहे. कारण 2 वेळा आपण पाहिलं स्लिप मध्ये फंबलिंग झालं अमर बलेकरचं आणि दोन्ही वेळा प्रणय मुरकर नक्कीच धावबाद होण्यापासून वंचित राहिला वाचला. कारण असे छोटे छोटे पॉइंट्स असतात ते मॅचला फिरवत असतात. तुम्ही जर न्यूझीलंड विरुद्ध भारत असा सामना पाहिला असेल, महेंद्रसिंग धोनी काही इंचाने त्याची बॅट अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यापासून वंचित राहिला आणि तिथेच भारताने ती मॅच गमावली होती विशाल. त्याच्यामुळे हे छोटे छोटे पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. नक्कीच आपण पाहतोय नवा बॅटर पुन्हा एकदा प्रणय मुरकर नव्यानं दाखल झालाय. वाह क्या बात आहे. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह दिला, दिशा दिली, अगदी संयमानं शांत डोक्याने फलंदाजी करतोय. फंबलिंग झालं बघा. जसं फंबलिंग झालं एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये अगदी चपळतेनं या ठिकाणी कंप्लीट केलंय. अगदी क्वालिटी क्रिकेट सध्याच्या घडीला प्रणय याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही जोखीमभरा फटका नाही, कुठलीही मोठी संधी देत नाहीये. अगदी शांत संयमानं विजयाच्या दिशेने वाटचाल करत आपल्या संघाला जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतोय प्रणय मुरकर याला. नक्कीच प्रणय याची खेळीमध्ये चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळेल, परंतु एक जोखीम भरी जबाबदारी काय असते आणि इथे मात्र संयम तुटला आणि बाद होतोय तो म्हणजे प्रणय मुरकर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र कामगिरी उत्तम करून परततोय तो म्हणजे प्रणय मुरकर. बघा प्रभाकरजी अभि मगाशीच म्हटलं की अंतिम सामना आहे. जर कदाचित अजून 5 ते 10 धावा एक्स्ट्राच्या निघाल्या असत्या तर कदाचित एक चांगली टोटल आणि चांगली लढत पाहायला मिळाली असती. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आलं असतं आणि त्या धावा जर रोखल्या गेल्या असत्या तर कदाचित विशाल मला वाटतं 6 चेंडू 8 धावा किंवा 6 चेंडू 10 धावा असं आव्हान या सामन्यामध्ये असतं. आतापर्यंत फलंदाजी न मिळालेले फलंदाज ह्या सामन्यात अंतिम सामन्यात फलंदाजीसाठी जावं लागतंय. एक मोठा दबाव असेल. 6 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 6 धावा होऊ शकतात, परंतु 6 चेंडू 4 धावा या सुद्धा खूप महत्वाच्या ठरू शकतात या अंतिम सामन्यामध्ये. यस नक्कीच एक गोष्ट नक्कीच नमूद करावी लागेल. मी म्हणेन तेजस हळदणकर याची जी 10 चेंडू मध्ये 25 धावाची जी खेळी निघाली होती ती मी म्हणेन या मॅच मध्ये अगदी निर्णायक ठरली आहे. कारण 2 षटकार 2 चौकारांच्या साहाय्यानं त्या प्रकारे त्याने खेळ केलाय. अगदी कप्तानी बारी कशा प्रकारे असायला हवी ती त्याने त्या ठिकाणी दाखवून दिली आणि तीच खेळी मला वाटतं या ठिकाणी निर्णायक स्वरूपाची पाहायला मिळाली आहे. नक्कीच आता मात्र 6 चेंडू 4 धावा. अनेक वेळा कौस्तुभ बिवलकरला मी पाहिलंय 6 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 6 धावा अशा लँड पिचवर त्याने वाचवलेलं आपल्या संघासाठी. इथे कोणत्या प्रकारे चमत्कार नव्हे तर त्याचं स्किल या 4 धावा वाचवू शकतं का ते पाहूया. नक्कीच जर ह्या वाचवल्या तर एक गोल्डन मुवमेंट असू शकते, ती म्हणजे रामदासभाई 11 स्मृती 11 कांबळेला वगैरे या संघाला. यस नक्कीच प्रभाकरजी आपण एक गोष्ट आपण पाहिली तर तब्बल 7 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत सिंगल रोखण्यासाठी आणि ही कुठेतरी एक मी म्हणेन चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. कारण 6 चेंडू 4 धावा अगदी 2 ते 3 चेंडू या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जर डॉट निघाले तर मात्र अंतिम चेंडू पर्यंत सामना नक्कीच रंगेल अशी आपण अपेक्षा करूया. नक्कीच इथे लवकर जरा मॅच अरे फास्ट खेळायचे कारण अंधार पडत चाललाय. 6 चेंडू 4 धावा. इथे वेगळी रणनीती आखली जाते, चक्रव्यूह निर्माण केलं जात आहे, परंतु हा चक्रव्यूह भेदण्यामध्ये यशस्वी ठरतो का ते पाहूया. स्मितेश बोरकर आणि निखिल डोरलेकर पाहूया. कौस्तुभ तयार विशाल. यस गेम ऑन. कौस्तुभ बिवलकर राऊंड विकेट. आकुटप्याचा चेंडू शॉटम पूल केला आणि निघालाय विजयी षटकार. क्या बात आहे. सरकार प्रीमियर लीग 2025 चा महाविजेता संघ ठरतोय फ्रेंड्स खंडाळा. एकदा दीपक खेडेकर आणि अमेय बडसवळे यांचा हा संघ या ठिकाणी अंतिम विजेता ठरतोय. विजयी संघाचं या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन असेल.